नमस्कार. मी आशुतोष टिळक. 9 मार्च ते 15 मार्च 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स काय होत्या? हेडलाईन्स काही महत्वाच्या हेडलाईन्स होत्या. फॉर एक्झाम्पल, पेट्रोलच्या किमती घटवल्या सरकारने. पेट्रोल डिझेलच्या किमती 2-2 रुपयाने. भारतामध्ये अर्थातच मी रेकॉर्ड करतो आहे त्यापासून पुढच्या काही तासांमध्ये 14-15 तासांमध्ये साधारण भारतामध्ये निवडणूक आयोग निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करतो आहे. सो तुम्ही बघत असताना जर वेळापत्रक जाहीर झालं असेल तर येस, भारत 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जायला तयार होतो आहे. आणि आर्थिक वर्षाचा शेवट देखील पुढच्या काही दिवसांमध्ये होतो आहे. एखाद 2 आठवड्यामध्ये त्याच्याविषयी पुढच्या येणाऱ्या आठवड्याच्या बातम्यांमध्ये बोलूया. सीपीआय इन्फ्लेशन, कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचं इन्फ्लेशन जे आहे ते फेब्रुवारीमध्ये 5.09 आलं. डब्ल्यूपीआयचं इन्फ्लेशन फेब्रुवारी 2024 मध्ये 0.2 आलं, जे घटलेलं आहे. बराच काळ ते निगेटिव्ह मध्ये जाऊन बसलं होतं असं म्हणायला जागा होती. स्ट्रेस टेस्ट रिझल्ट ऑफ म्युच्युअल फंड असं जे एक मागच्या काही दिवसांमध्ये चालू होतं ते नेमकं काय आहे? तो एक फ्रॉथ का म्हणवला गेला होता की ज्याला एक फेस येऊन बसला आहे की करायचं धरायचं काहीच नाही, फक्त काहीतरी शो ऑफ येऊन पडलेला आहे समोर. हे नेमकं काय आहे याच्या बाबतीमध्ये माधवीपुरी बुच आणि उदय कोटक यांचे परस्पर विरोधी स्टेटमेंट झाले, त्याच्याकडे पण आपण थोडासा प्रकाश टाकूया, बघूया. आणि को ब्रँडेड क्रेडिट कार्ड नावाचा एक फॅक्टर आरबीआयने सांगितलं की चुप बसा, काहीच नाही. आरबीआय खरं तर याही आठवड्यामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होती. पब्लिक होल्डिंग इन पीएसयू बँक्स 25% कुठल्याही शेअर्समध्ये असलं पाहिजे, पण भारताच्या 2017-18च्या आसपास भारत सरकारला रिकॅपिटलायझेशन बॉन्ड्स काढावे लागले. भारताचे स्वर्गीय अर्थमंत्री जेटली सर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखालच्या अर्थ मंत्रालयाने त्यावेळेला रिकॅप बॉन्ड्स काढले आणि त्याच्यामुळे काही बँकांमध्ये सरकारची हिस्सेदारी ही 25%पेक्षा जास्त झाली. ऍज अ प्रमोटर सरकारला तो हक्क आहे, परंतु काही काही बँकांमध्ये 98%, 99%च्या आसपास पर्यंतचे स्टेक्स जाऊन पोहोचले. 2024च्या ऑगस्ट पर्यंत हे ठेवायची परमिशन होती, पण 2024चा ऑगस्ट म्हणजे आलेल्या सरकारला पहिलं काम त्याच्या आयपीओचं किंवा एफपीओचं करावं लागेल. खरंच तसं होईल का? बघूया याच्यामध्ये. ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोने त्यांचा स्टेक जवळपास 3.5% घटवला. कोण होते खरेदीदार, काय काय झालं, काय काय हायलाइट आहे याच्याकडे पण आपण नजर टाकणार आहोत. म्युच्युअल फंड नाऊ 54 लाख करोड स्ट्रॉंग, 50 लाख करोडचा आकडा ओलांडत 54 लाख करोड मध्ये जाऊन पोहोचले आहेत. आणि T+0 म्हणजे ज्या दिवशी शेअर खरेदी केले त्याच दिवशी शेअर विकायला पण काढले. एक हात दो एक हात लो, किंवा ज्याला एका तासात सौदापुरती असं म्हणावलं गेलं, ज्याच्याविषयी मी पॉडकास्ट पण घेतला होता. त्याच्या बाबतीमध्ये अधिक आपण बोलणार आहोत. पुढे चलूया, सुरुवात करूया आपल्या बातम्यांसाठी. काय आहे आपली पहिली न्यूज? पेट्रोल 2 रुपयाने घटलं आहे मार्च 15 अहेड ऑफ 2024 लोकसभा इलेक्शंस. The Indian government reduced the price of petrol and diesel by 2% or 2 rupee per liter across India effective at 6 a.m. This was the first time in 2 years that the government lifted the freeze on retail prices. याच्यामध्ये एक हायलाइटेड करण्यासारखी अजून एक गोष्ट की पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये सरकारी कंपन्यांचा हात हा 90% आहे. जीओबीपी असेल किंवा शेल असेल किंवा नायारा एनर्जी असेल, याच्यासारख्या कंपन्यांना खेचून ताणून 10% आहे. आणि मला असं वाटतं त्यामध्ये पण मोठा पार्ट जो आहे तो जीओबीपीचाच आहे. नायारा एनर्जी काही भागामध्ये आहे, त्यांचं आहे जरूर, पण ते फार मोठे नाहीयेत. आणि त्याच्यामुळे भारत सरकारच्या या एचपीबीपी आयओसीने जाहीर केलेली किंमत ही भारतामध्ये आजही एका अर्थाने ऑफिशियल किंमत पेट्रोल डिझेलची असते, हे मान्य करावं लागेल. याच्यामध्ये खरं तर असं आहे की, 'ज्या वेळेला जगभराच्या बाजारपेठांमध्ये
क्रूड ऑइलची म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये नायमेक्स WTI नायमेक्स गृहीत धरायचा तर तो धरा, ब्रेंट क्रूड गृहीत धरायचं तर ब्रेंट क्रूड धरा, माझं काही म्हणणं नाही. जगभरामध्ये हे तेलाचे भाव हे बराच काळ $80 खालती होते. ते आत्ता आम्ही जेव्हा काढायला बसलो तेव्हा ब्रेंट 82-84 वर पोहोचलं आणि WTI नायमेक्सचं देखील आय थिंक 80च्या वर पोहोचलेलं आहे, मला आठवत नाही एक्झॅक्ट. हो, 80च्या वर पोहोचलेलं आहे. जगभरामधल्या ग्लोबल क्रूडच्या प्राइसेस ज्या वेळेला वाढतायत त्यावेळेला भारताच्या बाजारामध्ये किमती बराच काळ स्थिर होत्या आणि आता त्या घटायला लागल्यात. मग IOCच्या मॅनेजमेंटचं जे काय मी स्टेटमेंट ऐकलं ते असं की आमच्या प्रॉफिटवर याचा परिणाम होणार नाही. म्हणजे सरकारने याच्यामध्ये नेमकं काय केलंय की टॅक्स घटवलाय का, राज्यांना द्यायच्या गोष्टी घटवल्यात का, का कंपन्यांना त्यांचं सांभाळून घ्यायला सांगितलेलं आहे, नेमकं काय आहे काही माहित नाही. पण आज HPBP IOC सगळ्यांच्या शेअर्सनी पडझड करून घेतली आणि IOCच्या मॅनेजमेंटच्या स्टेटमेंट नंतर काही प्रमाणात ते शेअर वर पण आले आणि तिन्ही शेअरना याच्यामध्ये जवळपास सेम इफेक्ट झाला. ते तर आहे, परंतु या सगळ्या अशा स्टेटमेंटमध्ये हे सगळं सगळं हायलाइटेड असताना नेमकं कशावर विश्वास ठेवायचा हा पण एक मॅटर होता. बघावं लागेल, म्हणजे येणाऱ्या या सगळ्याच्यामध्ये बघावं लागेल काय होतं, हायलाइट कसे होतात. पुढे जाऊया. CPI इन्फ्लेशन तो एक डेटा महत्वाचा आहे, पण त्याच्या बघत असताना अगदी थोड्या वेळापूर्वी माझ्या हातामध्ये आली, मला प्रेझेंटेशन बनवायला वेळ नाही मिळाला. येस बँकेला त्यांच्या इन्व्हेस्टर्सनी ब्लॉकवर ठेवलेला आहे आणि नवीन मॅनेजमेंट किंवा नवीन प्रमोटर येस बँक शोधते आहे. 2020 मध्ये ज्या वेळेला कोविड आला त्याच्याच आसपास त्यांच्या मॅनेजमेंटनी राजीनामा दिला आणि त्यांना खरं तर भांडवलाच्या बाबतीमध्ये गरज होती. राणा कपूर यांनी आणलेल्या नवीन मॅनेजमेंटनी असलेले NPA भरपूर सारे खोदून काढायला सुरुवात केली. RBIला माहीत नसलेले जे फार नीटपणे एव्हरग्रीनिंग करवलं होतं त्याला पण RBIने बाजूला टाकलं होतं, हे नाही येत असं म्हणून ते समोर आणले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅपिटलची नीड आली आणि मग त्यांना जेव्हा ते मिळेना त्यावेळेला झालेल्या अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये त्यांनी तो आणून उभा केला आणि फायनली आत्ता असं वाटतं आहे की या सगळ्या मॅटर नंतर 51% मोठ्या इन्व्हेस्टर्सने असं तयार चालवलेलं आहे की 51% ऑफ येस बँक इज रेडी फॉर अ सेल ऑन अ ब्लॉक. नवीन प्रमोटर पाहिजे आहे. SBIचा हिस्सा हा 29% आहे आणि त्याच्यामुळे SBI नेमकं काय म्हणते हे आहे. LICचा मोठा हिस्सा आहे, HDFC बँकेचा पण आय थिंक एक मोठा हिस्सा असणार आहे. $8 ते 9 बिलियन व्हॅल्युएशन ते बघता आहेत, जे आता त्यांचं आय थिंक 7.2 बिलियन डॉलरचं व्हॅल्युएशन आहे. आणि येस बँक आत्ताच्याच या बातम्यांच्या याच्यामध्ये पेटीएमला जे एक मिळालं आहे YTS नावाचं हँडल, त्याच्यामधला एक मोठं पार्ट, फिनटेक मधला एक मोठा पार्ट येस बँकेने करायला घेतलाय. सो त्यांचं व्हॅल्युएशन हे मोठं असणार आहे. However, any new promoter holding more than 26% stake will need special approval from Reserve Bank of India as per central bank regulations. 29%चा हिस्सा हा SBIचा आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, बंधन बँक या लोकांनी त्याच्यामध्ये त्यांचा स्टेक घेतला होता. IDFC फर्स्ट बँकेसारख्या छोट्या छोट्या बँकांनी पण काही प्रमाणात स्टेक घेतले होते. रिस्ट्रक्चरिंग त्यांना जमलं आणि प्रशांत कुमार यांच्या हातामध्ये त्यावेळेला ते आलं लिडरशिप आणि आता त्यांचं पुढे काय होईल हे बघितलं जाईल. पण हा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. सिन्स SBI इज द लार्जेस्ट शेअर होल्डर विथ 29%, it has assured the appointed investment banker which is Citibank, हो Citibank, त्यांना सांगितलं आहे की incoming promoter will obtain up to 51% ownership to ensure clarity in a day-to-day management process. Yes Bank's financial performance has demonstrated improvement post ownership change with a notable increase in its deposit base and a shift towards after lending practices. However, perceptions regarding the quality of its loans remaining a factor
इन्फ्लुएन्स द पोटेन्शियल डील. खरंच नवीन प्रमोटर येतो का, कोण असेल आरबीआयला, कारण हे अजून ऑफिशियली समोर आलेलं नाहीये. या सगळ्या ऑफिशियली ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला आरबीआय काय म्हणेल हे पण एक बघून घेण्याची गोष्ट आहे. तुर्तास बघूया सीपीआय इन्फ्लेशनचा डेटा फेब्रुवारीमध्ये काय म्हणतो. फेब्रुवारी 2024 इंडियाज रिटेल इन्फ्लेशन बेस्ड ऑन द कंझ्युमर प्राइस इंडेक्स वॉज 5.09, डाऊन फ्रॉम 5.1 इन जानेवारी 2024 अँड 6.44 म्हणजे जवळपास 6.45 इन फेब्रुवारी 2023 मागच्या वर्षी. आरबीआय हॅज फोरकास्ट दॅट हेडलाईन रिटेल इन्फ्लेशन विल ॲव्हरेज 5% in first quarter of 2024. RBI has also pegged the consumer inflation at 5.4 for the current financial year and 4.5 for the next. आरबीआयचं असं म्हणणं आहे की इन्फ्लेशन आमच्या 6%चा जो एक 2 ते 6%चा जो एक काय म्हणणार झोन आहे त्याच्यात ते खालती आहे. While the CPI inflation has extended stay inside the Reserve Bank of India's tolerance range of 2% to 6% to a sixth consecutive month, it has now spent 53 months in a row above the medium term range of a 4%. सगळ्यांनी म्हणलेलं आहे की टार्गेट 6%च्या खालती ठेवणं नाहीये, टार्गेट 4%च्या खालती ठेवणं आहे. आणि त्यासाठी हे जे काय पुढची एक मॉनिटरी पॉलिसी आहे आरबीआयची ती 3 ते 5 एप्रिलला, त्याच्यामध्ये आरबीआय नेमकं काय करते हे बघणं हायलाइटेड असेल. पण असं आहे की त्याची काळजी आता या बातम्यांच्या सेगमेंटमध्ये करण्याची काही गरज नाही. अजून 1-2 आठवडे त्याच्याविषयी बोलायला जागा आहे. सो सीपीआय इन्फ्लेशनचा जो एक डेटा होता तो बोलायला मी हे ठेवलं होतं. इन्फ्लेशन इन फेब्रुवारी, इंडियाज रिटेल इन्फ्लेशन फेब्रुवारी 24 ते होतं फायनान्शियल इयर. कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स 8.66. अन्नाच्या फूडच्या किमती किती वाढल्या? 8.66. एग प्राइस इन्क्रीजेस 10.96. व्हेजिटेबल्स इन्क्रीज 30.25, 30%. भाज्यांच्या किमती वाढल्या. स्पाइसेस मसाल्याच्या किमती 13% वाढल्या. आणि या सगळ्यामध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट की टोबॅको, पान अँड इंटॉक्सिकेशन च्या गोष्टी आहेत त्या 2% आसपास वाढल्या आहेत. म्हणजे सिनच्या असलेल्या गोष्टी फारशा वाढत नाहीत, परंतु इतर खाद्यपदार्थांच्या गोष्टी, मसाल्याच्या गोष्टी, अंड्याच्या किमती, दुधाच्या किमती या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत ऍव्हरेज. आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आणि एग प्राइसेस हा एक मोठा पार्ट आहे, हे मान्यच करावं लागेल. इन्फ्लेशन कुठे जास्त प्रमाणावर दिसलं? रुरल पार्ट ऑफ हरियाणा 7.5, 7.5. ओरिसा जवळपास 7.5. आसाम रुरल पार्ट 6%. झारखंड 6.75. कर्नाटका 6.91. तेलंगणा 6.8. आणि अर्बन पार्ट ऑफ ओरिसा 7.32. यांच्या समोर मोठ्या प्रमाणावर हायर देन ऍव्हरेजचं इन्फ्लेशन दिसून आलं. हे मान्यच करावं लागेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं. डब्ल्यूपीआय इन्फ्लेशन जो होता, इंडियाज होलसेल प्राइस इंडेक्स 0.2, जे 0.27 मागच्या वेळेला जानेवारी 2024 मध्ये होतं त्याच्यापेक्षा थोडंसं वाढलेलं आहे. डिस्पाइट अ स्लाइट इंक्रीज इन अ फूड बास्केट, WPI based inflation was negative from April to October and then turned positive in November 0.26. Some groups that saw decrease in prices in February 2024 compared to January 2024 were basic metals, याचे किमती घटल्या. other non-metallic mineral products, fabricated metal products except machinery and equipment, रबर अँड प्लास्टिक प्रोडक्ट्स अँड प्रिंटिंग अँड रिप्रोडक्शन ऑफ रेकॉर्ड मीडिया, म्हणजे डिजिटल प्रोडक्टचं जे होतं त्याच्यामध्ये याच्या किमती घटल्या दिसून आलं. पण बहुतेक करून त्याच्या इतरांच्या गोष्टी किमती वाढल्या होत्या. काही प्रमाणामध्ये या किमती पॉझिटिव्ह मध्ये येत आहेत, हे चांगलं आहे. हे माझ्या एका शॉर्ट मध्ये मी म्हणलं होतं. त्याचं मोठं कारण हे की ज्या वेळेला WPI निगेटिव्ह असतो आणि सीपीआय पॉझिटिव्ह मध्ये असतो तेव्हा याचा अर्थ भारतामध्ये
सर्व्हिसेसची किंमत खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. मॅन्युफॅक्चरिंग होत नाहीये, पण सर्व्हिसेसची किंमत का वाढते आहे हे म्हणायला पण एक जागा आहे. आणि ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला अर्थव्यवस्थेची अशी वाढ ही हेल्दी नसते असं म्हणवलं जातं. एक प्रॉब्लेमॅटिक आहे असं म्हणायला जागा राहते. हायलाइट करतो. पुढच्याकडे जाऊया. काय होतं पुढच्याची हायलाइट होती फ्रॉथ. माधवीपुरी बुच तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील त्यांचा फोटो. झालं असं, वाचून तुम्ही घेऊ शकता, साध्या भाषेमध्ये मी समजावतो की झालं असं की मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या या स्मॉल अँड मीडियम कॅप शेअर्सच्या बाबतीमध्ये नुसतं सेबीच नाही तर आरबीआयने त्यांच्या 6 मंथली बाय अॅन्युअल आय थिंक नोव्हेंबर का डिसेंबरच्या याच्यामध्ये रिपोर्टमध्ये आरबीआयने देखील काळजी व्यक्त केली होती. आणि या वेळेला तर माधवीपुरी बुचबाईंनी त्याच्यामध्ये पार फ्रॉथ म्हणून टाकला, काळजी व्यक्त करून टाकली. त्याच्यामध्ये याला फ्रॉड चालू आहे, काही प्रमाणामध्ये घपले चालू आहेत. त्यांचं म्हणणं की ज्यावेळेला म्युच्युअल फंड अशा याच्यामध्ये गुंतवणूक करतात, रिटेल इन्व्हेस्टरनी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी त्यांची रिस्क घ्यावी. पण पण भारताच्या म्युच्युअल फंडाच्या बाजाराला अचानकपणे मॅच्युअर करून टाकायला, त्याला मॅच्युरिटीकडे ढकलायला बाईंच्या काही गोष्टी थोड्या काळजीभूत ठरल्या. स्ट्रेस टेस्ट ची जी काय सुरुवात झाली की इंडिकेटर आहे की फ्रॉथ आहे, झाग आहे, फेस येऊन बसलेला आहे, दिसतं एवढं आहे एवढंच. मग हे नेमकं काय आहे, किती टक्के आहे? शी ऑल्सो सेड दॅट सेबी इज विलिंग टू रिवाइव्ह नॉर्म्स अँड मॅन्डेट small and mid-cap funds to invest 65% of their assets in those assets if this is needed to promote risk management. त्याच्यामध्ये पण बदल होतील का? काय झालं मग त्याच्यामध्ये? ही खरं तर या आठवड्याची एक मोठी स्टोरी होती. माधवी बुच यांचं म्हणणं देर आर साइन्स ऑफ प्राइस मॅनिप्युलेशन. फार आयपीओ मध्ये पण येतं, एसएमईच्या म्युच्युअल फंडांमध्ये येतं, ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये पण येतं. आणि याच्यामध्ये मॅनिप्युलेटर्सचा भाग तर आहेच. म्हणजे अनेक वेळेला मी माझ्या जुन्या बातम्यांमध्ये पण अनेक साऱ्या ठिकाणी म्हणलं होतं की मॅनिप्युलेटर्स जे आहेत ते या शेअर्सना अगदी इझिली करतात. 2-3 रुपयाचे शेअर्स अगदी इझिली घ्यायचे. आयपीओ मध्ये 500, 600, 700, 1000 शेअर्स याच्या ब्लॉकमध्ये येऊन बसतात. मोठ्या प्रमाणावर याला मॅनिप्युलेट करता येतं अगदी इझिली. आणि त्याच्यामध्ये अशामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना फ्रॉड जर दिसला असेल तर तो प्रॉब्लेम आहे. She said that market is small, the free float is small. खरं आहे, and small entities make it relatively easy to manipulate. खरं आहे, मला याच्यामध्ये काही चूक दिसत नाही. बुच, माधवीपुरी बुच has said that the bubble may not be appropriate to allow to keep building because when it bursts, it adversely impact investors. She has suggested that MF trustees should formulate a policy to manage this risk. उदय कोटक यांचं म्हणणं असं काही झालेलं नाहीये. माधवीपुरी बुचबाईंनी त्यांच्या रेग्युलेटेड एंटिटीमध्ये येत असल्याने म्युच्युअल फंडाच्या ट्रस्टींना किंवा ऍसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या ट्रस्टींना सांगितलं की याची काळजी तुम्ही घ्या. आणि मग त्याच्यानंतर भारताच्या शेअर बाजारामधला एक फार मोठा भाग समोर आला, स्ट्रेस टेस्ट. खरं तर हा शब्द बँकांच्या बाबतीमध्ये बोलला जातो. स्ट्रेस टेस्ट ही खरं तर म्युच्युअल फंडांच्या बाबतीमध्ये फारशी भारतामध्ये ऐकलीच गेली नव्हती, पहिल्यांदा आली. अगदी साध्या भाषेमध्ये जर बोलायचं की काहीही मोठ्या इश्यू जर उद्या उभे राहिले तर तुमचा किती पोर्टफोलिओ हा इतक्या दिवसात विकला जाईल, 30 दिवसात विकला जाईल, 10 दिवसात, 2 दिवसात विकला जाईल, नेमका तुमचा 50% पोर्टफोलिओ लिक्विडेट करायला किती वेळ लागेल आणि तुमचा 25% पोर्टफोलिओ लिक्विडेट करायला जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स आले तर नेमके किती दिवस लागतील. काळजीची गोष्ट होती. खूप मोठ्या प्रमाणावर काही गोष्टी समोर आल्या. फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये 80% लिक्विडिटी पोर्टफोलिओ बघितला जातो. सेलिंग स्पीड 2 टेस्ट असतात की हाऊ क्विकली कॅन अ फंड मॅनेजर सेल स्मॉल कंपनी स्टॉक्स इफ मेनी इन्व्हेस्टर्स रिडीम देअर इन्व्हेस्टमेंट्स.
मी एक म्युच्युअल फंड स्कीम चालवतो आहे, माझ्याकडे समजा 1000 लोक आले आणि सांगितलं आम्हाला आमचे पैसे द्या, तर त्यांना पैसे द्यायला माझ्याकडे लिक्विडिटी खर्च असणार आहे का बँकेमध्ये, का मला माझे काही शेअर विकावे लागतील, आणि जर शेअरच विकायचे असतील तर नेमके किती दिवस लागतील, किती काळ लागेल, 50%, 25%, 80%, 75%, जे काय प्राइस इम्पॅक्ट, ज्या वेळेला मी हे सेल करायला बसतो त्यावेळेला त्या प्राइसचा इम्पॅक्ट नेमका काय येणार असतो, हे पण एक बघण्याची गरज असते. आणि म्हणून याची स्ट्रेस टेस्ट करायला काढली 6 म्युच्युअल फंडांनी, त्यांची स्ट्रेस टेस्ट पब्लिक केली आहे. मी काढण्यापर्यंत 6 किंवा 7 पण झाल्या असतील, आता अधिक मला माहित नाही, म्हणजे मी जेव्हा काढलं तर 6 माझ्या समोर होत्या. टोटल 25 स्मॉल कॅप फंड स्कीम भारतामध्ये आहेत, 24 मिड कॅप स्कीम्स भारतामध्ये लिस्टेड आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप टोटल धरून 21 लाख करोडचा, सॉरी 2,10,000 करोडचा ऍसेट अंडर मॅनेजमेंट त्यांच्या आहे. आदित्य बिर्ला एमसी ने सांगितलं की 25% स्मॉल कॅप फंड लिक्विडेशनला 5 दिवस लागतात. मिड कॅप फंड याच्यासाठी 2 दिवस घेतो. क्वांट मिड कॅप फंड कॅन बी लिक्विडेटेड 50% इन 6 days. एडेल वाईज स्मॉल कॅप फंड 50% लिक्विडेट होऊ शकतो 3 दिवसात. हे सगळं चालू असताना आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाने लंपसमचे इन्व्हेस्टमेंट मिड अँड स्मॉल कॅप मध्ये थांबवले, कोटकनी थांबवून टाकले, निप्पॉननी थांबवले, टाटा स्मॉल कॅप फंडाने थांबवले, एसबीआय स्मॉल कॅप फंडाने थांबवून टाकले. मग तुमचं म्हणणं की एवढं जर सगळं आहे तर मग आता एका अर्थाने इन्व्हेस्टर्सने यातून बाहेरच जर काढायचं असेल तर याचा अर्थ आता म्युच्युअल फंड फक्त एसआयपी घेऊ शकतात. हो, एसआयपी घेऊ शकतात, पण नवीन एसआयपी पण खरंच सुरुवात केली जाईल का, हा पण एक मॅटर आहे. आणि म्हणून मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड्स मिड अँड स्मॉल कॅप मध्ये विक्री करताना दिसत आहे. त्यांच्या खिशामध्ये त्यांना पैसा ठेवायचा आहे आणि कदाचित काही इन्व्हेस्टर्स पैसा काढूनही घेत असतील. या स्ट्रेस टेस्ट साठी अनेकांनी त्यांचा शेअर्स विकले होते, त्याच्यामुळे अनेक सारे शेअर्स धडाधड पडले. हा एक काळजीची गोष्ट होती या सगळ्यामधली. काही डेटा माझ्या पुढच्या याच्यामध्ये मी घेतलेला आहे, आय थिंक तीच माझी आहे. हो, तुम्हाला दिसतो आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही हॉल्ट करून थांबून वाचू शकता, आणि अधिक जर इंटरनेटवर अवेलेबल असेल तर तुम्ही तो पण बघू शकता. चलूया पुढच्या स्लाइडवर. पेटीएम नाऊ अ पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर. कालपर्यंत, हो, कालपर्यंत म्हणजे मी रेकॉर्ड करत होतो, 16 तारीख लागलेली आहे, 15 तारखेला पेटीएम पेमेंट बँक इज नाऊ फिनिश्ड. त्यांना आता टीपीएपी थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर थर्ड पार्टी ऍप्लिकेशन लायसन्स एसबीआयने दिलेलं आहे. एसबीआय जॉईन येस बँक, ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांना. ऍक्सिस बँकेने आय थिंक त्यांचे नोडल अकाउंट्स मॅनेज केलेले आहे, जे पहिल्या काही दिवस बराच काळ त्यांच्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये होते. तुमचे जर अजूनही फास्टॅग असेल तर तुम्ही ते बदलून घ्या. एनसीएमसी नॅशनल कम्युनिकेशन कार्ड जे आहे की जे कॉमन मोबिलिटी कार्ड, की जे तुम्हाला तुमच्या मेट्रोवर वापरता येतं, तुम्हाला तुमच्या इतर ठिकाणचे तिकीट काढायला वापरता येतं, ते बंद केलेलं आहे. त्याचा बिझनेस कोणाकडे तरी जाईल. पेटीएमचं जे एक वॉलेटचा ऑप्शन जो होता तो नेमका कोणाकडे जाईल हे बघता येण्यासारखं आहे. कारण सुरुवातीच्या दिवसांमध्ये पेटीएमने अगदी रस्त्यावरच्या हॉकर्सना देखील त्यांच्यावरचे अकाउंट घेतलेले आहेत. सो एक जी गोष्ट या काळात दिसून आली की पेटीएमला मोठ्या प्रमाणावर त्यांच्या लोकांनी धरून ठेवलं, अकाउंट ओपन करवले ज्यांच्याकडे फारसं काही नाहीये. आणि हीच बाब पेटीएमच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेमॅटिक ठरली की तुमचा असलेला जो कस्टमर आहे, तुमचा असलेले जे काय म्हणतात, हॉकर नाही म्हणतात त्यांना, तुमचे सेलर जे आहेत, दुकानदार जे आहेत, त्यांच्याकडून घ्यायचं जे अकाउंट आहे ते नेमके तेच आहेत का, केवायसीच्या बाबतीतले झालेले इश्यू नेमके जिथेच त्यांनी मार खाल्ला. आणि मी तर अशा पण गोष्टी ऐकल्या आहेत की पेटीएमने म्हणे ज्या वेळेला व्हेरीफाय करायला घेतलं तेव्हा मी काही नंबर टाकून आहे, हा माझा पॅन नंबर आहे असं करून एका वेळेला 3 अकाउंट चालवले होते. मग आता हे जर असेल तर काळजी करण्याची गोष्ट आहे.
आणि त्याच्यामध्ये आरबीआयने मग ऍक्शन घेतली. त्याच्यामध्ये नवीन काय फारसं मोठं इश्यू नाहीये. पेटीएम नाऊ पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी रिड्यूस इट्स एम्प्लॉईज बाय 20%, ऍक्सेप्टेबल, तेवढ्याची गरज नाही. आणि त्यांचे 4-5 अकाउंट पेटीएम, पीटी ऍक्सिस, पीटीएस, पीटी एसबीआय, पीटी एचडीएफसी असे त्यांचे 5 हँडल असतील. त्यातला पेटीएमचा जो ओरिजिनल हँडल आहे ते लवकरच बाजूला सरकेल. पेटीएम फास्टॅग नाऊ कांट फिल अमाऊंट, तुम्ही नवीन पैसा त्याच्यात टाकू नाही शकत. बेस्ट थिंग इज क्लोज द फास्टॅग पेटीएम आणि दुसऱ्या कोणाकडे तरी ट्रान्सफर व्हा. पेटीएम पेमेंट बँकेला हे केलेलं आहे. तुमचं जर असेल फास्टॅग तर कृपा करून नवीन फास्टॅग घ्या. इज अ बेस्ट थिंग. चलूया पुढच्या माहितीकडे. नवीन काय घडलं की नो को ब्रँडेड क्रेडिट कार्ड. को ब्रँडेड क्रेडिट कार्ड म्हणजे काय की ज्यावेळेला समजा मी गेलो आणि मला अमेझॉननी समजा अवेलेबल करून दिलं की या आम्ही तुम्हाला देतोय, अमेझॉन, आयसीआयसीआय, एसबीआय, बीपीसीएल. झालं असं की दोन बँकांच्या बाबतीमध्ये फेडरल बँक आणि आय थिंक साऊथ इंडियन बँक यांच्या बाबतीमध्ये आरबीआयने सांगितलं की त्यांचं थांबवतील. होत असं होतं की या बँकांनी ते कार्ड इश्युअर त्या स्वतःच आहेत असं दाखवणं चालू केलं. व्हेअर ॲज कार्ड इश्युअर्स हे बँका नसतात. कार्ड इश्युअर हे विजा, मास्टर कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस, एमएक्स, एनपीसीआय, रुपे असे असे लोक असतात. आणि ह्याच्यामुळे एक रिस्क तयार होते आहे असं आरबीआयला वाटलं की मिस सेलिंगची एक रिस्क तयार होते आहे असं आरबीआयला वाटलं. आणि म्हणून आरबीआयने याला हॉल्ट घातला, थांबवून टाकलं. आणि नवीन को ब्रँडेड क्रेडिट कार्ड आरबीआयने बंद करवले. जे आहेत ते ऑलरेडी चालत जातील पुढे. ज्यांचं थांबवायचं ते त्यांचं पुढे काय करायचं आरबीआय ठरवेल. हा एक महत्वाचा या आठवड्यातला इश्यू होता. पुढे काय करायचं आहे. पब्लिक होल्डिंग इन पीएसयूज. एकदम साध्या भाषेत जर बोलायचं तर भरपूर साऱ्या एनपीए पायी भारतातल्या सरकारी काही कंपन्यांमध्ये भारत सरकारची हिस्सेदारी ही 75% जास्त आहे. हेल 75%, 90%च्या पण पुढे गेली होती. सोडा, पंजाब अँड सिंध 98.25, चेन्नई बेस्ट आयओबी 96.38, युको बँक 95.40 जवळपास, सेंट्रल बँक 93.08, बँक ऑफ महाराष्ट्र 86%. यांचं काय करायचं. यांच्यामध्ये असलेला हा स्टेक ऑगस्ट 2024च्या आधी विकावा लागेल असं परमिशन आहे, घटवावं लागेल सरकारला. आणि मग ज्या वेळेला हे करायचं त्यावेळेला काय मार्गाने जायचा. एफपीओ येईल का एक रेग्युलर स्टॉक सेलिंग येईल का कोणी एफपीओ नाही त्याला काय म्हणणार, प्रायमरी प्रेफरन्शियल अलॉटमेंट शेअर होईल का, दुसऱ्या कोणी इन्व्हेस्टरला मोठे शेअर अलॉट होतील का. आणि प्रेफरन्शियल अलॉटमेंट मध्ये मग अशा वेळेला मोठं नाव शेवटी एलआयसीच यायला लागतं. एलआयसी किती दिवस यांच्या मागे बसून राहील. जरूर एलआयसीने जरूर हे करावं, याच्यामध्ये एलआयसीला जर पैसा मिळत असेल तर. परंतु या सगळ्यामध्ये नेमकं यांचं काय होणार. आणि एकदम एवढा भयंकर मोठा हिस्सा तेच बघा ना, पंजाब अँड सिंध बँक जवळपास किती 25%, 23%, 23-24%चा हिस्सा जर विकायला आला तर काय होणार. यांची लिक्विडिटी जरूर वाढेल. म्हणून खरेदी कोण करणार, काळजीची गोष्ट आहे. आणि यातली सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही तर प्रायव्हेटायझेशनचा कंटेंडर आहे. मग त्याचं पुढे काय होणार, हा पण एक मॅटर आहे. हे पण एक काळजीची गोष्ट आहे. बघावं लागेल. म्हणजे याही बातम्यांकडे थोडं लक्ष ठेवावं लागेल. चलूया पुढच्या बातमीकडे. आयटीसी बॅट. काय झालं की ब्रिटिश अमेरिकन टोबॅको, मी यांची जेव्हा केस स्टडी वाचली ना तेव्हा माझ्या पर्सनल अभ्यासातून मला असं लक्षात आलं की हे 1904-1905च्या आसपास यांनी ते जन्माला घातलं होतं. इम्पिरियल टोबॅको कंपनी, इंडियन टोबॅको कंपनी, आयटीसी लिमिटेड करता करता हे येऊन पोहोचले. ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे करू नका, आम्हाला आवडत नाही, तुम्ही सिगरेटच काम करा. सर यांचं म्हणणं, आयटीसीचं म्हणणं, तुम्ही सिगरेट, आम्हाला इंटरेस्ट नाही, आम्ही पेपर विकणार किंवा मंगलदीप अगरबत्त्या विकणार, फियामा देविल सारख्या गोष्टी विकणार.
त्यातून ते बाहेर पडायला सुरुवात झाली. एक मोठा काळ आयटीसी बॅटच्या याच्यामध्ये गेला आणि आता चेन्नई सुपर किंग्सचे मालक असलेले इंडिया सिमेंट मध्ये 33-34% हिस्सा आयटीसीने होल्ड केला होता काही काळ. असा पण एक हिस्ट्री होती. तर त्या अशा ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोने, गंमत अशी की या ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोचा जो हिस्सा होता आधी, आय थिंक 35 नाही किती होता तो, 28%, 28%, 27-28%च्या आसपासचा हिस्सा त्यांनी होल्ड केला होता. त्याची किंमत त्यांच्या ओरिजिनल तिकडे लिस्टेड असलेल्या प्रमोटेड एंटिटीच्या 1/4 होती. म्हणजे बॅटचा हिस्सा आयटीसी मधला जर 100 रुपये असेल तर त्यांचं तिकडचं व्हॅल्युएशन 400 रुपये. अशी ती सगळी सिच्युएशन होती. त्यांच्यावर काही प्रमाणात कर्ज होती. त्यांना काहीतरी दंड होता. त्यांच्या एका केसमध्ये त्यांना दंड मोठा पे करायचा होता आणि त्यांच्या इन्व्हेस्टर्सना त्यांना डिव्हिडंड पण द्यायचे होते मोठ्या प्रमाणात. असं ते सगळं झालं होतं. त्याच्यामुळे त्यांनी तो शेअर विकला. 17,484-85 करोडच्या आसपासचं ते ट्रान्झॅक्शन झालं. 29%पासून ते 25.5% ते येऊन पोहोचले आणि याच्यानंतर आता फारसा हिस्सा घटवला जाणार नाही असं लक्षात आलं की 30-40 त्या सगळ्या त्यांच्या ट्रांचेस मध्ये ते आलं. आणि आयटीसीच्या शेअर होल्डरना हे फार चांगलं वाटल्याने त्या एका दिवसामध्ये त्यांचा शेअर 9% वाढला होता. खरेदी करणारी नावं कोण कोण निघावी हो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पण निघाला. पीपल्स बँक ऑफ चायनाने पण खरेदी केले. मॉनिटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूरने होल्ड केले. गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर दिसला. कुवैत इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने खरेदी केलं. ब्लॅकस्टोनने खरेदी केलं. अबरदीनने खरेदी केलं. HSBC ग्लोबल फंड्सनी खरेदी केलं. सिटी ग्रुप ग्लोबल होता. ऍक्सिस, ICICI म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड, SBI म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, DSP-MF म्युच्युअल फंड, UTI म्युच्युअल फंड, मायरे ॲसेट म्युच्युअल फंड, बंधन म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड, बँक ऑफ बडोदा, BNP पारिवास म्युच्युअल फंड जवळपास सगळ्यांनी खरेदी केली. कारण अहो इंडेक्स मधला स्टॉक आहे. इंडेक्स मधला स्टॉक आहे आणि वन ऑफ द मोस्ट लिक्विड स्टॉक. त्याच्यामुळे जर तो मिळत असेल तर त्यांनी तो आनंदाने खरेदी केला. हेल, ICICI बँकेने काहीतरी 2.5 लाख शेअर खरेदी केले म्हणे 10 करोड मध्ये. सो आनंदात आहे. सो ओव्हरऑल इट इज अ व्हेरी गुड थिंग. अजून याच्यामध्ये मला अजून काय सापडतं का नाही, याच्यामध्ये एवढ्याच बातम्या आहेत. ही बातमी तरी मी एवढी कव्हर केलेली आहे. जाऊया पुढच्या बातमीकडे. म्युच्युअल फंड हिटिंग न्यू रेकॉर्ड. ही एक अत्यंत आनंदाची बातमी होती की आज ऑफ फेब्रुवारी 2024 म्युच्युअल फंड इंडस्ट्रीज नेट ऍसेट अंडर मॅनेजमेंट रीच 54,54,214 करोड विथ 50 लाख न्यू SIPs. नंबर ऑफ अकाउंट्स और फोलिओज ऑल्सो रीच 17, जवळपास 17.5 करोड ऍज ऑफ फेब्रुवारी 2024. दिस इज ड्यू टू factors such as increased awareness about long-term wealth creation, ease of investing through SIPs and the market's overall positive sentiment. झालं असं की याच्यामधला एक सगळ्यात मोठा हिस्सा असा आहे की 2017 मध्ये महिलांचं या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमधलं प्रमाण जे होतं ते फक्त 15% होतं. 2023च्या डिसेंबर पर्यंत ते प्रमाण 21%ला पोहोचतं आहे आणि छोट्या छोट्या खेड्यातल्या महिलांनी हे प्रमाण वाढवलेलं आहे. 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपयाच्या SIP मध्ये अनेक साऱ्या महिलांनी गुंतवणूक केल्याने त्यांचा याच्यामधला हिस्सा वाढत चालला आहे. आणि माझं याच्या बाबतीमधलं जे म्हणणं होतं की भारताच्या कंपन्या या भारताच्याच शेअर होल्डर्सनी होल्ड केलेल्या असल्या पाहिजेत. भारताच्या कंपन्या फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या हातात जायला नकोत. लेट इट बी म्युच्युअल फंड्स का असेना, भारताची संपत्ती भारताच्या हातात येते आहे ही एक फार चांगली गोष्ट आहे. आणि त्यासाठी जर भारताच्या या छोट्या 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 पैसे टाकून जर पैसा कमवणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये ओनरशिप मिळत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही. एवढं माझं म्हणणं आहे. चलूया पुढच्या बातमीकडे. सेबी बोर्ड मीटिंग
खरं तर हे T0 अशा हेडिंगच्या अंडर मी टाकलं होतं. T0च्या बाबतीमध्ये किंवा एका तासात सौदापूर्तीच्या बाबतीमध्ये माझा पॉडकास्ट आहे चंद्रशेखर टिळक सरांसोबत, तो तुम्ही बघा, तुम्हाला तो चांगला वाटेल. आणि या बाबतीमध्ये की 1 hour सेटलमेंट ही कशा रीतीने या सगळ्या सिच्युएशन मध्ये बदलते आहे, की फक्त चीनमध्ये चालू आहे, पण चीनचं मार्केट तर मोठ्या प्रमाणावर आता डिस्ट्रेस मध्ये आहे. ती पण एक न्यूज होती की चीनच्या सरकारने हे जाहीर केलं की आता ज्यांना बँकरप्ट व्हायचं असेल त्यांनी ते व्हावं, आम्ही आता सगळं सहन करायला तयार आहोत. कारण त्यांची सिच्युएशन वाचवायला सरकार ज्या वेळेला येऊन बसलं त्यावेळेला ते हँडल व्हायला तयार नाहीये. त्याच्यामुळे ते भलेही T0 द्यायला तयार असतील तरी ते करायला तयार नाहीयेत. आणि त्यामुळे उत्तम रिटर्न देणार आणि तरी देखील चांगले फास्ट क्लिअरिंग करून दाखवणार एकमेव मार्केट आत्ता या घडीला जगभरामधलं म्हणजे भारत. दॅट्स इट. बोर्डाचे अधिक काय असतील ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण जरूर बोलूया. आत्ता पुरतं मला असं वाटतं एवढंच आहे. पुढच्या बातमीकडे चलूया. पुढची बातमी नाही, इंडेक्स आणि कमॉडिटीजच आहेत. काय होतं या आठवड्यामधले अधिक हायलाइट्स, चलूया पुढे. बीएसई सेन्सेक्स जवळपास 2.25% घसरला, 72,643.43 वर आला. 21,996.55 वर निफ्टी बंद झाला, जवळपास 2.25% आसपास तोही गडगडला. पुढे जाऊया. निफ्टी बँक जवळपास 2.5% घटला, 46,543.90 वर बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस जवळपास 1.5%च्या घटीने खालती आला, 20,644.30 वर. आणि एकूणच भारताच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर डाऊन साइड होती. S&P BSE मिड कॅप 38,250.44, जवळपास 5%, 4.5%च्या आसपासची घट. S&P BSE स्मॉल कॅप 42,012.75, 5.25%च्या आसपासची घट. लाल मध्ये होते मार्केट. निफ्टी प्रायव्हेट बँक 23,323, जवळपास 2.25% प्रायव्हेट बँक खालती आल्या. निफ्टी PSU बँक म्हणजे शुक्रवारची थोडीफार जी काय वदघट दिसली त्याच्यामुळे थोडंफार वरती आलं, नाही तर 10%च्या आसपास खालती गेलं होतं का कदाचित, हो 10%च्या आसपास खालती गेलेलं होतं. 6,761 वर बंद झाला. त्याच्यानंतर S&P BSE PSU 17,555.34, 8.5%च्या आसपास खालती गेला. S&P BSE 500 भारतातला 500 शेअर मोठे 31,361, 31,360.67 वर जवळपास 3%च्या घटीने बंद झाला. निफ्टी फार्मा 18,718.45, जवळपास 3%च्या घटीने बंद झाला. निफ्टी IT हिरवा होता, 37,500.70, 1.25%च्या आसपास वाढीव होता. ग्रीन मध्ये चांगला दिसतो हिरवा रंग. निफ्टी नेक्स्ट 50 58,058.80, 4.5%ने डाऊन. निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर या आठवड्यात 7,988.05, 4.25%च्या आसपास डाऊन. आणि S&P 500 अमेरिकेचे इंडायसेस 5,115.86, 5,180च्या आसपास जाऊन फिरून परत खालती आला, जवळपास 1.25%च्या आसपास. डाव जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला 38,691.26, 0.5%ने वर काम करत होता या आठवड्यामध्ये साधारण. नॅसडॅक कॉम्पोजिट 15,979.82, जवळपास 1% त्याच्यापेक्षा थोडासा खालती. ओव्हरऑल फ्लॅटच हा या आठवड्यामध्ये होता. पुढच्या वाच्यामध्ये अजून काय बातम्या आहेत. डॅक्स परफॉर्मन्स 17,936.65, 18,000ला असं थोडस टच करून परत उलटा फिरला. आणि कॅक युरोपच्या बाजारपेठा बऱ्यापैकी बाहेर पडत होत्या. जपान उत्तम चालू आहे, अमेरिकेमध्ये उत्तम गोष्टी चालू आहेत, त्यांच्याकडे गोष्टी चालू झाल्या आहेत हे बघायला. फ्रान्सचं मार्केट 8,164.35, जवळपास 2%च्या वध घट घेऊन बंद झाला, वाढून हिरव्याने. ब्रिटिश बाजार फुटसी
7,727.42, जवळपास 1% आसपास वाढून बंद झाला. त्याच्यानंतर पुढचे बाजारपेठ आहेत. आपल्याला रुपया आहे का? हो, रुपयाच आहे. युनायटेड स्टेट्स डॉलर USD 82 रुपये देऊन, जवळपास $83 देऊन तुम्हाला $1 खरेदी करावा लागत होता. 90 रुपये देऊन 1 युरो खरेदी करायला मिळत होता. अधिक गोष्टी ज्या होत्या, WTI, जे मी म्हणत होतो माझ्या बातम्यांमध्ये पहिल्या अगदी हायलाइट मध्ये, WTI नायमेक्स क्रूड ऑइल $80.73 मध्ये तुम्हाला 1 बॅरल ऑइल मिळत होतं. ब्रेंटचा भाव 84-85च्या आसपास फिरत होता. 85ला त्याने थोड्याशा प्रमाणावर टच करून पण आला होता. WTI पण मागच्या काही दिवसामध्ये 81ला हळूच टच करून आला होता. $100 कडे जाणार का? हेनरी हब नॅचरल गॅस, जगभरातला नॅचरल गॅसचा सगळ्यात मोठा इंडेक्स, तो मात्र खालती आहे 1.79. आणि याचं एक मोठं कारण असं की ओपेकनी त्यांचे ऍक्शन जी घेतलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं दिसून येतं आहे. हा त्याचा परिणाम म्हणावा लागेल ओपेकच्या हायलाइट्सचा. आणि रशियाच्या सँक्शन्सवर स्ट्रिक्टली ते केलेलं आहे. त्यांची जी एक फ्लीट चालवणारी जी कंपनी होती त्यांच्यावर स्पेशल सँक्शन्स घेतल्या होत्या, त्याचा हा परिणाम. ऑइल आणि गॅसेसचे प्राइस. आणि सोनं 65,810 रुपये देऊन तुम्हाला 10 ग्रॅम सोनं मिळत होतं. 1 किलो चांदी खरेदी करायला तुम्हाला 75,800 रुपये द्यावे लागत होते. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.